आज मी बनवणार आहे सीताफळाची रबडी। घट्ट व चविष्ट रबडी कशी बनवायची त्यासाठी मी येथे काही टिप्स सांगितल्या आहेत। चला तर आपण कृतीकडे वळूया। येथे मी गॅसवर पाव लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवले आहे। त्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। दुधाला उकळी आली आहे। येथे मी अर्धा वाटी साखर त्यात घातली आहे। ती वजनाला 50 ग्रॅम आहे। तीही चांगली मिसळून घेऊया। रबडीला चांगला घट्टपणा व स्वाद येण्यासाठी येथे मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे। त्यात आता अर्धा कप थंड दूध घेऊन मी त्यात मिसळून घेणार आहे। गॅस मंद करून हे मिश्रण आता दुधात घालून घ्यायचे आहे। 5 ते 7 मिनिटांसाठी हे मिश्रण आपल्याला चांगले उकळवून घ्यायचे आहे। चमच्याने सतत ढवळत राहायचे आहे, त्यामुळे दुधात गुठळ्या होणार नाही। कस्टर्ड पावडर ऐवजी तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर असेल तेही तुम्ही 2 चमचे दुधात मिसळून घातले तरी चालेल, त्यामुळे देखील दुधाला घट्टपणा येतो। आणि स्वादासाठी थोडी वेलची पूड टाकायची। येथे मी वेलची पूड टाकणार नाही। येथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली आहे, त्यामुळे वेलची पावडरची गरज नाही। 5 ते 7 मिनिटे छान उकळल्यानंतर गॅस आपण बंद करायचा आहे। आता हे दूध आपण थंड होण्यासाठी ठेवूया। दूध पूर्णपणे थंड झाले आहे। येथे मी अर्धी वाटी सीताफळाचा बिया काढून घेतलेला गर घेतला आहे। तो वजनाला 50 ग्रॅम आहे। तो आता आपण या दुधात घालून घेऊया। कोणतीही रबडी बनवताना दूध पूर्ण थंड झाल्याशिवाय त्यात फळांचा गर घालू नका, कारण गरम दुधामुळे फळांमधील पोषक तत्वे नष्ट होतात। हे मिश्रण आता आपण चांगले एकजीव करून घेणार आहोत। हे मिश्रण 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचे आहे, त्यामुळे त्याला छान घट्टपणा येतो व स्वादही छान लागतो। तयार आहे आपली सीताफळाची रबडी। ती सर्व करूया। त्यावर आता तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत। ही रेसिपी तुम्ही देखील करून बघा। आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुन्हा नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।